विधानसभेला मिळालेल्या दणदणीत विजयानंतर सध्या भाजपा लोकसभेला झालेलं नुकसान भरून काढणार आणि 2024च्या लोकसभेला झालेलं हे नुकसान भरून काढण्यासाठी भाजपा ऑपरेशन लोटसची मदत घेणार असल्याच्या चर्चा आहेत। त्यामुळे भाजपा लोकसभेचे नुकसान नक्की कसं भरून काढणार, ऑपरेशन लोटसमुळे महाविकास आघाडीला दणका बसणार का, ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। विरोधकांच्या प्रतिनिधींना त्यांच्या पक्षाकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळत नाही, त्यांना त्यांची माणसे सांभाळता येत नाहीत, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली होती। तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे अनेक आमदार व खासदार सध्या आमच्या संपर्कात असल्याचं भाष्य अनेक महायुतीच्या नेत्यांकडून केलं जात आहे आणि या सगळ्यावरून भाजपने महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस सुरू केल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। पण हे ऑपरेशन लोटस सुरू करण्यामागे भाजपचा काय हेतू आहे, ऑपरेशन लोटस भाजपासाठी का महत्वाचं आहे, याचं साधं सोपं उत्तर म्हणजे केंद्रातील संख्याबळ। लोकसभेच्या एकूण 543 जागा आहेत आणि या जागांपैकी बहुमतासाठी किंवा सरकार स्थापन करण्यासाठी किमान 273 जागांची आवश्यकता असते। पण 2019ला स्वबळावर बहुमताचा आकडा गाठणाऱ्या भाजपने 2024ला फक्त 240 जागाच जिंकल्यामुळे त्यांना स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आला नाही। परिणामी सरकार स्थापनेसाठी त्यांना मित्र पक्षांची मदत घ्यावी लागली व केंद्रात भाजपचे नाही तर भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार स्थापन झाले। या एनडीए सरकारमध्ये 240 जागांसह भाजपा सर्वात मोठा पक्ष आहे, तर चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देशम पार्टीच्या 16 जागा, नितीश कुमार यांच्या जेडीयूच्या 12 जागा, शिवसेना शिंदे गटाच्या 7 जागा, लोक जनशक्ती पार्टीच्या 5 जागा व इतर लहान लहान मित्र पक्षांच्या प्रत्येकी 1 ते 2 जागा असे अनेक मित्र पक्ष एकत्र येत एनडीए सरकार स्थापन झाले आहे। ज्याचा विचार करायचा झाला तर भाजपकडे बहुमताचा आकडा नसल्याने भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी मित्र पक्षांवर अवलंबून राहायला लागल्याने मित्र पक्षांची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे आणि मित्र पक्षांवर असलेली हीच निर्भरता कमी करण्यासाठी सध्या भाजपा महाविकास आघाडीच्या 30 खासदारांची मदत घेण्याची शक्यता आहे, जेणेकरून मित्र पक्षांवर असलेली निर्भरता व विरोधकांची संख्या भाजपला कमी करता येईल। पण हे मिशन लोटस राज्यात राबवणे इतके सोपेही नसणारे। या मिशनच्या आड येणारा सगळ्यात पहिला आणि मोठा अडसर म्हणजे पक्षांतर बंदीचा कायदा, ज्यामुळे जर भाजपला मिशन लोटस यशस्वी करायचं असेल तर त्यांना प्रत्येक पक्षातून किमान 1/3 पेक्षा जास्त खासदार आपल्याकडे वळवावे लागतील। म्हणजे जर भाजपला पक्षांतर बंदीच्या कायद्याचा अडसर दूर करत मिशन लोटस राबवायचे असेल तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून किमान 5 खासदार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून किमान 6 खासदार व काँग्रेसचे किमान 9 खासदार आपल्याकडे वळवावे लागतील। तर भाजपच्या या ऑपरेशन लोटसच्या चर्चा सुरू असतानाच महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांना या ऑपरेशन लोटसची धास्ती भरल्याचं पाहायला मिळतंय। भाजपा दहशत निर्माण करून माणसं पळवतं, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली। पैशांच्या भरवशावर लोकशाही विकत घेण्याचा व माणसे विकत घेण्याचा जो प्रयत्न केला जातो त्यालाच हे ऑपरेशन लोटसचं नाव देतात, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे। तर देशात अघोषित हुकुमशाही सुरू आहे असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी देखील भाजपवर आरोप केले आहेत। दरम्यान विरोधकांनी भाजपवर केलेल्या एकूणच या सर्व टीकांमधून, आरोपांमधून कुठेतरी महाविकास आघाडी देखील ऑपरेशन लोटसमुळे घाबरली असल्याचं दिसून येतंय। तर पक्षांतर बंदी कायद्यापासून वाचत भाजपला महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस पार पाडता येणार का? विधानसभेत दारुण पराभव झालेल्या महाविकास आघाडीला भाजपा आता कोणता नवीन धक्का देणार आणि महाराष्ट्रात यापुढे कोणती नवी राजकीय उलथापालथ होणार का? यावर तुमचे मत काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।